आणि त्याची मोठी बातमी समोर येते। अमोल कीर्तीकरांविरोधात लढणार असं म्हणतायत गजानन कीर्तीकर। त्यांनी ही घोषणाच केली आहे। उत्तर पश्चिम मुंबईमधनं गजानन कीर्तीकर निवडणूक लढणार आहेत। सध्याचे विद्यमान ते खासदार आहेतच आणि त्यात आता मुलाविरोधात लढणार असल्याचं गजानन कीर्तीकरांनी स्पष्ट केलंय, घोषणा केली आहे। तर अजूनही उत्तर पश्चिम मधनं महायुतीकडनं कोणताही उमेदवार घोषित करण्यात आलेला नव्हता। मात्र अमोल कीर्तीकरांचं नाव हे यापूर्वीच उबाठा गटानं सांगितलेलं होतं। आता राहिला विषय तुमच्या मनात असेल, मगाशी सांगितलं की अमोलच्या विरोधात गजानन कीर्तीकर लढणार। होय, मी लढणार आहे, आणि मी या निवडणुकीमध्ये मला सांगितलं होतं की तुम्ही निवडणूक लढा, पण मी सांगितलं की मी मुलाच्या विरोधात निवडणूक लढलो तर समाजामध्ये वाईट मेसेज जाईल, संदेश खराब जाईल। समाजामध्ये समाज म्हणतील की एवढा वयस्कर झालेला आहे, इतके वर्ष राजकारणात आहे, मुलगा पुढे जायला बघतोय, त्याला अडवतोय, अशा पद्धतीने माझ्याबद्दलचं मत लोकांमध्ये खराब होईल।